नमस्कार. जय महाराष्ट्र. अखेर आमदाराचा राजीनामा घेणार राजकीय संन्यास. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ. सत्ता संघर्षात महायुतीत भाजपच्या राजकारणाला कंटाळून घेतला हा कठोर निर्णय. समर्थकांमध्ये मोठी चिंता. काय आहे सविस्तर? का घेणार संन्यास? का सोडणार राजकारण? का ठोकणार राजकारणाला रामराम? नेमकं काय घडलं? का घेणार टोकाचा निर्णय? सविस्तर पाहूया. जून 2022मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली. मूळ ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटाचे आमदार वेगळे होऊन गुजरात मार्गे थेट गुवाहाटी येथे गेले आणि अखेर सत्ता बदल होऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. शिंदेंनी भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. काही दिवसातच भाजपने शिंदेंना धक्का देत अजित पवार गटाला आपल्यात सामील करून उपमुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती केली. मात्र तीन तिघाडा काम बिघाडा अशी परिस्थिती या महायुतीत तीन पक्षामधील सर्वच नेत्यांमध्ये आलबल नसल्याने नेत्यांमध्ये वाद सुरू झाले आणि यात शिंदे गटाला सध्या मोठा सासुरवास सहन करावा लागत आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघात भाजप कोणताही अपेक्षित निधी देत नसल्याने कोणत्याही प्रकारची विकास कामे होत नाहीत. यामुळे मतदारसंघात आमदारांबद्दल नाराजी वाढत असून आमदार म्हणून आपली प्रतिमा मलिन होत असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलून राजकारणातून कायमचा राजकीय संन्यास घेणार असल्याचे वक्तव्य केले. शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीला गेलेले आणि काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या आपल्या वक्तव्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे भाजपच्या अंतर्गत वादाला कंटाळून मतदारसंघात काम करताना येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जाताना झालेली दमछाक, सर्व महत्त्वाची मंत्रिपदं भाजप आणि पवार गटाकडे असल्याने काम करताना होणारा विलंब, जाणून बुजून दिली जाणारी दुय्यम वागणूक या सर्वांना कंटाळून आपण राजकारणातून कायमचा संन्यास घेणार असल्याचे वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे.